श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं, ज्या साधकाला योग सिद्धी प्राप्ती झाली तो कशा प्रकारे शांत राहतो, त्याला परम सुखाचा अनुभव कसा येतो हे पाहिलेलं आहे। त्याचा स्वतःकडे, दुसऱ्याकडे, जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलतो। या अगोदर हा साधक, त्याचा दृष्टिकोन असा असायचा की कोणतंही कार्य केलं की हे मी केलं, मी म्हणत असे, आणि हे मी केलं, ते मी केलं, माझ्याशिवाय हे काम झालं नसतं, माझ्यामुळेच हे काम झालं, अशा प्रकारची भावना असते, अशा प्रकारचा विचार असतो, त्याचा अहंकार जागृत असतो। ज्यावेळेस हा साधक योग सिद्धीला प्राप्त होतो त्यावेळेस त्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्याची स्थिती कशी होते बघा। श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, त्या साधकाची स्थिती कशी होते। सर्वभूतस्थं आत्मानं सर्वभूतानि च आत्मानि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः। सर्वत्र समदर्शनः म्हणजे त्याचा दृष्टिकोन असा होतो की तो सर्वांना समान पाहतो। आणि सर्वभूतस्थं आत्मानं, सर्वभूतामध्ये हा आत्मा आहे, सर्वभूतामध्ये हा आत्मा आहे आणि सर्व भूते या आत्म्यामध्ये स्थित आहेत, असा त्याचा दृष्टिकोन होतो। अशा प्रकारचा तो योगयुक्त असलेला जो साधक आहे त्याचा दृष्टिकोन होतो। त्याचं कसं असतं बघा, ह्याचा साधा अर्थ असा की मी तुझ्यात आहे आणि तू माझ्यात आहेस, असा दृष्टिकोन। आता इथं संस्कृतमध्ये श्लोक आहे, परंतु त्याचा सोप्या भाषेत सांगायचं झालं की मी तुझ्यात आहे आणि तू माझ्यात आहे। आता कोणाला वाटेल की असं कसं होतं, मी तुमच्यात आणि तू माझ्यात असं कसं। याच्यामध्ये एक दृष्टांत दिला जातो। हा दृष्टांत फार प्रसिद्ध आहे। तो दृष्टांत असा आहे, आता एक गाडगा आहे, त्या गाडग्यामध्ये काय असतं, आकाश असतं, आकाश आहे ना, आणि ते गाडग कशामध्ये आहे, आकाशात आहे। म्हणजे गाडग्यामध्ये आकाश, त्याला घटाकाश म्हणतात, आणि त्या घटाकाशासहित ते गाडगं आकाशामध्ये। तशा प्रकारे मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहे। सर्वव्यापी परमात्मा सर्व भूतामध्ये हा परमात्मा आहे आणि सर्व भूते ह्या परमात्म्यामध्ये आहेत। अशा प्रकारचे दृष्टिकोन, अशा प्रकारचा विचार त्या साधकाला होत असतो। तो सर्वत्र समदर्शन म्हणजे सगळीकडे सारखं पाहतो। आता सारखं पाहण्याचा अर्थ असा की सारखं पाहणं, सारखं वागणं हे वेगळी गोष्ट आहे। समदर्शनी आणि सर्वाबरोबर सारखं वागणं याच्यामध्ये फरक आहे। याच्यावरती नंतर आपण केव्हा तरी बोलू। एवढं लक्षात ठेवायचं, सर्वांना सारखं पाहणं आणि सर्वाबरोबर सारखं वागणं ही वेगळी गोष्ट आहे। आता सारखं पाहणं म्हणजे कसं की आता ह्याच्यामध्ये आणखीन एक श्रीकृष्ण महाराज फार चांगली गोष्ट सांगतात। आत्मोपमेन सर्वत्र समपश्यति यो अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः।
हां, म्हणजे हा योगी सर्वत्र सुख आणि दुःख आपल्यासारखाच आहे असं पाहतो. म्हणजे दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख आहे आणि दुसऱ्याचं सुख आहे हे आपलं सुख आहे, अशा प्रकारची भावना झालेली असते. सुखम वा यदि वा दुःखम, म्हणजे सुख असो किंवा दुःख असो, दुसऱ्याचं सुख हे माझं सुख, दुसऱ्याचं दुःख हे माझं दुःख, अशा प्रकारची भावना या योग्याची झालेली असते. आता पहा, आपल्याला अनुभव आहे, मनुष्य हा दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो, हे आपल्याला अनुभव आहे. दुसऱ्याला कुणाला शेजारी असो किंवा गावातील कोणी असो, त्याला दुःख झालं तर त्याच्यामध्ये आपण सहभागी होतो, त्याच्याकडे जाऊन त्याचं सांत्वन करतो. कोणी एखादी व्यक्ती वारली तर त्या कुटुंबाला आपण आधार देतो. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी होतो, परंतु दुसऱ्याच्या सुखामध्ये सहभागी होणं हे फार कठीण आहे. पहा, मी काय सांगतो ते, दुःखामध्ये सहभागी होणं फार सोपं आहे, परंतु दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं हे फार कठीण आहे. आता आपण साधं उदाहरण घेऊ. शेजाऱ्याचा मुलगा IAS ऑफिसर झाला, फार मोठा झाला, आणि आपल्या मुलाला, आपला मुलगा शिकला नाही, साधा मास्तर झाला, शिक्षक झाला. मग आपणाला वाटतं की शेजाऱ्याचा मुलगा IAS झाला, कुठंतरी मनात खंत असते. वर जाऊन आपण त्यांचं अभिनंदन करतो, तुझा मुलगा IAS झाला, ऑफिसर झाला, कलेक्टर झाला, आपण वर जाऊन म्हणतो. परंतु मनात का असतं, एक खंत असते की त्याचा मुलगा IAS ऑफिसर झाला, माझा मुलगा फक्त मास्तर झाला, शिक्षक झाला. म्हणजे त्याचं सुख आपलं सुख मानत नाही. इथं श्रीकृष्ण महाराज ते सांगत आहे. असा जो योगी आहे, ज्याने योग प्राप्त केलेला आहे, तो दुसऱ्याच्या सुखामध्ये सुद्धा सुख मानतो. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणं, त्यांना सांत्वन देणं हे सर्वजण करतात. आजारी असेल तर जाऊन भेटतात आणि त्यांना धीर देतात. परंतु दुसऱ्याच्या दुःखामध्ये, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं हे फार कठीण आहे. हा मनुष्याचा स्वभाव आहे. पहा, हा सर्वाचा अनुभव आहे, आपला पण आहे. कुठंतरी मनामध्ये खंत असते की शेजारी एवढा सुखी का, आपल्या कोणीतरी भाऊबंद एवढा सुखी का, अशा प्रकारचं मनामध्ये शल्य असतं. परंतु हा जो योगी असतो, तो दुसऱ्याच्या सुखामध्ये सुद्धा आपलं सुख मागतो. अशा प्रकारचा दृष्टिकोन त्या योग्याचा झालेला असतो. आता आणखीन श्रीकृष्ण महाराज काय सांगतात पहा. यो माम पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामि सचमेन प्रणश्यति. म्हणजे याचा अर्थ असा, श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत, मला सर्व भूतामध्ये पाहतो तो. त्याचा दृष्टिकोन असा होतो की सर्व भूतामध्ये मी परमेश्वर आहे आणि परमेश्वरामध्ये हे सर्व भूते आहे. म्हणजे हे सर्व जग म्हणा किंवा हे सर्व प्राणीमात्र, मनुष्य प्राणीमात्र, हे सर्व परमात्म्यामध्ये स्थापित आहेत आणि परमात्मा सर्व भूतामध्ये आहे, असा त्याचा दृष्टिकोन होतो. असा जो साधक झालेला असतो, तस्याहम न प्रणश्यामि आणि सचमेन प्रणश्यति. म्हणजे त्याच्या दृष्टीआड मी होत नाही आणि माझ्या दृष्टीआड तो होत नाही. म्हणजे मी त्यांना विसरत नाही आणि तो मला विसरत नाही. दृष्टीआड होणं म्हणजे याचा अर्थ की विसरणे पण होतं. की असा जो भक्त असतो, असा जो साधक असतो, त्याचा दृष्टिकोन इतका व्यापक झालेला असतो, सर्व भूतामध्ये मी आहे आणि सर्व भूते माझ्यामध्ये आहेत,
आणि त्याची दृष्टी सम झालेली असते. माझ्यामध्ये जो आत्मा आहे, माझ्यामध्ये जो परमेश्वर आहे तोच दुसऱ्यामध्ये आहे अशी भावना झालेली असते. असं समदर्शन असतं. मग असं ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये होत असतं किंवा विचार जो होतो, त्याचा दृष्टिकोन होतो, त्यावेळेस काय होतं की तो सर्वाबरोबर चांगला वागतो. आता काय असतं की एक महाभारतामध्ये एक कथा येते. एक असा प्रसंग आहे, श्रीकृष्ण महाराज हे नेहमी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आणि सकाळी सकाळी ते ध्यानाला बसायचे. ते जरी भगवंत होते, परमात्मा होते, तरीसुद्धा ते ध्यानधारणा करायचे. मग एक वेळेस नारद श्रीकृष्ण महाराजाला भेटण्यासाठी आले. नारद मुनी म्हणाले, हे देवा, सर्व भक्त तुझी भक्ती करतात, तुझं ध्यान करतात, तुझं स्मरण करतात, परंतु तू सकाळी उठल्या उठल्या कुणाचं ध्यान करतोस, कुणाचं स्मरण करतोस? काय गोष्ट सांगितली बघा. श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले, हे बघ, मी सकाळी उठल्यानंतर, हे मुनी, मी सकाळी उठल्यानंतर प्रथम मी माझ्या भक्ताचं ध्यान करतो. म्हणजे श्रीकृष्ण महाराज कुणाचं ध्यान करत असत? ते स्वतः परमात्मा आहेत, त्यांना कुणाचं ध्यान करायची गरज नाही. परंतु त्यांचे जे भक्त आहेत त्यांचं ध्यान श्रीकृष्ण महाराज करत होते. म्हणजे याचा अर्थ असा की मी माझ्या भक्ताच्या हृदयामध्ये आहे, भक्त मला भजतो तशा प्रकारे मी भक्ताला भजतो. अशा प्रकारची भावना श्रीकृष्ण महाराजाची पण होती. तशाच प्रकारचा दृष्टिकोन ह्या योगाचा होत असतो. हा योगी समजतो की माझ्यामध्ये जो परमात्मा आहे तोच परमात्मा दुसऱ्याच्या हृदयामध्ये आहे. त्याची स्थिती काय होते, कशी होते? रामचरितमानसमध्ये तुलसीदास महाराज काय म्हणतात, सिया राममय सब जग जानी. सिया राममय म्हणजे सीताराम, रामचंद्र प्रभू सर्व जगामध्ये व्याप्त आहेत. सब जग जानी. हरिव्यापक सदा सर्वत्र समान असं काही एका ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे हरी भगवंताची व्याप्ती सर्व ठिकाणी सदा सर्वत्र समान. या तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सदा म्हणजे काल होते, आज आहेत, उद्या पण राहतील. सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी, आणि समान म्हणजे सम आहे. असं नाही की या ठिकाणी जास्त आहेत, दुसऱ्या ठिकाणी कमी आहेत. हे फार 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 मोठा सिद्धांत आहे आपल्या धर्मग्रंथाने दिलेला, की हरी व्यापक सदा सर्वत्र समान. सदा आहे, सर्व काळ आहे, सर्वत्र आहे आणि सम आहे. आपण जर या योगाची दृष्टी अशी होते की भगवंत सर्व ठिकाणी आणि सम आहे, कुठं कम आहे कुठं जास्त आहे असं नाही. पूर्ण समाजामध्ये, पूर्ण संसारामध्ये, जगामध्ये, माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये, सर्व प्राण्यामध्ये भगवंतच भरून उरलेला आहे. अशा प्रकारची दृष्टिकोन ह्या योगाचा होतो. याच्यामध्ये एक आपल्याला उदाहरण माहीत आहे. पहा, नामदेव महाराज जेवण करत बसले होते, त्यावेळेस एक कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने एक रोटी घेऊन तो कुत्रा पळाला. नामदेव महाराज तिच्या मागे पळत गेले, कुत्र्याच्या मागे, तुपाची वाटी घेऊन. अरे अरे, कोरडी भाकर नको खाऊ, हे तूप घे, तू त्या रोटीला मी तूप लावतो. म्हणजे नामदेव महाराजाचा दृष्टिकोन असा होता की हा जो कुत्रा आहे त्या कुत्र्यामध्ये सुद्धा माझा भगवंत आहे आणि तो कोरडी रोटी खातो, अशी भावना नामदेव महाराजाची होती. आणि नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे लागले. तशाच प्रकारे एक प्रसंग असा आहे, अशी प्रथा होती की काशीतून
गंगेचं पाणी आणायचं आणि रामेश्वर तिथं महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं. मग एक वेळेस एकनाथ महाराज ती गंगेचं पाणी घेऊन येत होते. मग जवळ आले होते, रामेश्वरच्या जवळ आले होते, तेव्हा त्यांना वाटेमध्ये एक गाढव पडलेला दिसला. त्या गाढवाला तहान लागली होती, तो तडफडत होता. मग काय केलं एकनाथ महाराजांनी, ते कावडीतून आणलेलं गंगेचं पाणी त्या गाढवाला पाजवलं. रामेश्वर पुढे होते, म्हणजे रामेश्वर आणखीन पुढे होता, परंतु त्या पिंडीवरती घालण्याच्या अगोदर एकनाथ महाराजांनी हे पाणी त्या गाढवाला पाजलं. अरे, तो रामेश्वर या गाढवामध्येच आहे आणि हा गाढव तडपडतो आहे, असा भाव एकनाथ महाराजाला झाला. आणि ते पाणी आणलेलं, एवढ्या लांबून पाणी आणलेलं, त्यावेळेस काही वाहनं नव्हते, काही नव्हते, चालत यावं लागायचं. चालत आले होते कुठून, काशीवरून रामेश्वरपर्यंत. तिथपर्यंत कावडीतून पाणी आणलेलं ते गंगेचं पाणी एकनाथ महाराजांनी गाढवाला पाजवलं. एकनाथ महाराजाचा दृष्टिकोन, तिथं भगवंत आहे रामेश्वरमध्ये, तोच भगवंत या गाढवामध्ये आहे आणि हा गाढव तडफडतो आहे, म्हणून ते पाणी एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाजलं. अशा प्रकारचा दृष्टिकोन ह्या योग्याचा होत असतो. समदृष्टी होत असते. आता पहा, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, तरी मी तव सकळ देही असे येत विचारू नाही, आणि तैसेचे माझ्या ठाई सकळ असे. सर्वजण माझ्या ठाई आहेत आणि मी त्याच्या ठाई आहे. हे ऐशीच संचले परस्परे मिसळले, म्हणजे एकूण एक मध्ये मिसळलेले आहेत, अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात. आणखीन ते सांगत आहेत, दीपा आणि प्रकाशा एकवकीचा पाडो जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझे. ते उमा काय देतात, दिवा आणि प्रकाश हा एकच आहे. जसं गूळ आणि गोडी एकच आहे, तशा प्रकारे परमात्मा आणि भगवंत एक आहेत. अशा प्रकारचं दृष्टिकोन त्या योग्याचा होतो. आता अर्जुनाला काही प्रश्न पडतात, मग ते प्रश्न आता काय पडतात, आणि फार महत्त्वाचे प्रश्न जसे आपल्याला प्रश्न पडतात तसे अर्जुनाला प्रश्न पडलेले आहेत. ते प्रश्न भगवंताला विचारतात आणि भगवंत त्याला कसं उत्तर देतात हे आपण आता पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.